आणि बंटीस्फोट कुक्षे बोरली संघाच्या सर्वच गोलंदाजांना एक सुवर्ण संधी असेल. कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मगनजी काळीकर यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सुजीत ये उभारता सिराता है, हाइट तो इनकी शायद अख्तर जैसी है। क्या बढ़िया खिलाड़ी है, दिखने में भी बढ़िया। पाकिस्तान के जो फेस बॉलर है ना उसी तरह से है उनकी भी हाइट। सामना करेंगे पहली गेंद का बंटी। एक परिवर्तन किया है बंटी ने भी कि वो विकी स्पोर्ट में खेलते थे ना योगेश जी। हाँ, परंतु थोड़ी सी त्याला इंजरी हो झाली. हो मिस फील्डिंग हुई यहाँ पे, ना करे मिस फील्डिंग यहाँ से, क्योंकि ये बड़ी टीम है। पहला सिंगल भी नहीं था, यहाँ पे 2 मिल गए योगेश। देखिए रुके थे प्रेम यहाँ पे कि खराब में विकेट नहीं फेंकने वाला यहाँ से, लेकिन मिस फील्डिंग हुई तो 2 रन मिल गए। प्रत्येक धावी फार महत्वपूर्ण असतं आणि त्या धाबा मात्र या ठिकाणी जोडण्याचा मात्र प्रयत्न करतायत. सुजित कालीकरनं विकेट हॅट्रिक कंप्लीट 4 षटकाचा सामना आहे, याची आपण नोंद घ्या. जबरदस्त फाटका मिड ऑनच्या डोक्यावरून, परंतु स्टेट लॉंग ऑन आहे. गिरीश पाटीलच्या रूपानं चेंडूला स्टॉप करत तत्पुरती बंटीला मात्र संधी मिळाली सिंगल धाव कंप्लीट करण्यासाठी. 3 धावा धाव फलक्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पाहू शकाल आता धनेश शिलोक कुक्षे संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी राज पाटील हे सुद्धा जॉईन होत आहेत. लढाई आणि पाहू शकाल आपल्या घरच्या मैदानावरती सध्या हे दोन्ही संघ खेळतायत आणि प्रेक्षकांना एक चांगल्या क्रिकेटची अपेक्षा आहे, चांगल्या खेळाची अपेक्षा आहे या दोन्ही संघातील जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून. हो, ऑनसला खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये चाललाय, वेगानं आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या असताना 4 धाबांसाठी चौकार. आणि या ठिकाणी पाहू शकाल शुभ आगमन होत असताना आमचे सर्वांचे लाडके विष्णुदादा चिंदे साहेबांचे लाडके सुपुत्र राहुलजी चेंदे आणि त्याच्या सोबतीला पीटीसी मधील एक उत्कृष्ट खेळाडू मयूर जाधव यांचं वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 7 बने। योगेश ने पहले ही बात किया था कि प्रेम के लिए मैदान लकी है, लेकिन अपने टीम के लिए कितने रहेगा। ओहो ये खराब गेंद थी, बिल्कुल वो बैठे पहले ही थे लेकिन की तरफ लेके गए थे मेरे ख्याल से ये योगेश। तीसरे के लिए यहाँ पे पलटे, यहाँ पे सिंगल डबल नहीं 3 रन हासिल किया है। बहुत अच्छी रनिंग मैं कहूंगा बंटी की कि 7 दिए। क्रिकेट मित्र म्हणतो या ठिकाणी आउटफील्ड मध्ये आज चुका होत आहेत बंटीस्फोट कुक्षे बोरली संघाच्या खेळाडूच्या वतीनं. कारण पहिल्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिले की तिथे एक धाव नव्हती, तिथे 2 धावा दोघांनी पलून पूर्ण केल्या. आणि इथे सुद्धा मात्र पाहू शकाल आतिश कालेकरकडून मात्र चूक घडली गेली आणि तब्बल एकेला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये मात्र या ठिकाणी कन्वर्ट केलंय. पण ते दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतो. या रनिंग बिटू विकेट चांगल्या प्रमाणे पाहतोय आणि या 3 धाव्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करत असताना विदाउट लॉस 10 धावा धावफलक्यावरती. जहाँ पे सिंगल भी नहीं था वहाँ पे 3 ले लिया, यही तो क्रिकेट है। हो इस बार बहुत अच्छे सीधे बल्ले से खेला है, बहुत अच्छा प्रयास किया था अपने टीम के लिए, निश्चित रूप से 2 रन बचाए गिरीश ने। बहुत बढ़िया प्रयास, ऐसा प्रयास हर किसी को देना पड़ेगा, 100% देना पड़ेगा अगर मैच को आगे लेके जाना पड़ेगा तो। 2 रन रुके अपनी टीम के लिए, आगे जाके बहुत अच्छा रहेगा मैं कहूंगा गिरीश से। 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 12 रन बिना कोई विकेट खो के। टॉस हारते पहले धनेश बल्लेबाजी करती हुई, सुजीत फिर मिस फील्डिंग हुई, सिंगल के लिए तो रुका है आपके लिए। सिंगल में क्यों रुका दिया है आपको कि सिंगल ना दे, एक अच्छा विकेट यहाँ पे मिलता बंटी का। 3 डायरेक्ट हिट से विकेट मिले थे, गेंदबाजी बहुत अच्छी की है मैं कहूंगा, लेकिन 7 मेरे ख्याल से योगेश खिलाड़ी ने नहीं दिया क्योंकि मिस फील्डिंग काफी हुई इस ओव्हर में. हो निश्चितपणे. आणि त्याच्यामुळे पाहतो की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये दोघांनी 13 धावा इथे जोडल्या गेल्या. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आपल्याला पाहायला मिळतं आणि एक पारितोषिक बंटी पाटीलसाठी सुद्धा आलेलं आहे. बंटी पाटील जर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले तर कुक्षेगावचे माजी खेळाडू बारीकराव थालके यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मैं तो कहूंगा अच्छी गेंदबाजी, एक ही चौका खाए थे लेकिन 13 रन नहीं रोक पाए वो। आतिश से 2 रन एक्स्ट्रा है और यहाँ से सिंगल भी नहीं था, वहां पे सिंगल मिल गया. वापसी करावं लागेल, तुम्हाला विकेट टेकर चेंडू टाकावं लागेल, इथून एखाद्या विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आणि तो कार्य आज गिरीश पाटील या दुसऱ्या षटकामध्ये करून दाखवणार का. बंटी पाटील सुद्धा आपण पाहतो की चांगला चेंडूला मिडल करतोय. 4 चेंडू त्याच्या बॅटमधून आपण आय थिंक तो फेस करताना पाहिला. 6 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. प्रेमनं 2 चेंडू फेस केले चौकाराच्या सहाय्यानं, त्याने 4 धावा आतापर्यंत
आपल्या संघाला योगदान त्याने दिलेलं आहे. आणि आता मात्र नॉन पॉवर प्लेचा खेळ इथून आपल्याला पाहायला मिळू शकेल. नुकतीच काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की आई गावदेवी चषक बाबगाव या ठिकाणी या संघ पोहोचला आणि त्या स्पर्धेवरती या संघानं नाव कोरला. प्रथम क्रमांकाचा चषक मात्र उचलला आणि कॉन्फिडन्स आहे प्रत्येक खेळाडूमध्ये. आता मात्र पाहू शकाल या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा मात्र चांगली सुरुवात. पहिला सामना मात्र एक्झॅक्टली आपल्या माइंडनं तो जिंकला आणि आता दुसऱ्या फिरतील सामन्यामध्ये सुद्धा पाहतो की या ठिकाणी परिस्थिती स्ट्रांग आपण पाहत आहोत. योगेश पावर प्ले खत्म हो चुका है, 13 रन बन चुके हैं, विकेट नहीं गया है, ठीक ठाक है मेरे ख्याल से धनेश के लिए. अब ये ठीक ठाक किस तरह से लेके जाएंगे प्रेम. इस बार ऊपरी हिस्सा लगाए नीचे, ओहो हो हाना हुई थी दोनों को बीच, लेकिन खुद गेंदबाज आए गिरीश और एक कैच ड्रॉप नहीं किया क्योंकि मालूम है वो बड़ा खिलाड़ी है बंटी, अगर रह गए तो फिर बड़े शॉट के लिए जाने भी जाते. धनेश के लिए पहला झटका जाना पड़ेगा. ऊपरी हिस्सा लगा था मेरे ख्याल से और बिल्कुल लगा था. बहुत बढ़िया कैच पकड़ा है विकेट गेंदबाज ने, पेस गेंदबाज और बहुत मुश्किल होता है ऐसी कैच पकड़ना. एक मोठा धक्का मित्र बनेल या ठिकाणी धनेश 11 कुकचे संघाला लागत असताना बंटी पाटील जरूर. पण आज बंटीची बॅट थोडीशी आपल्याला शांत पाहायला मिळाली, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो सफसेल फेल ठरला आणि इथे सुद्धा मात्र पाहू शकाल स्वतःला गिरकी जरूर दिली, पण तो चेंडू मात्र हवेत गेला आणि तदनंतर पाहू शकाल सॉफ्ट डिसमिसल कॉट अँड बॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाद होऊन तो माघारी परतला. चला न्यू बॅटर आपण लगेचच एंट्री करायच्या, जास्त वेळ आपण घेऊ नका. आणि पाहू शकाल थोडंसं आता बॅटिंग ऑर्डरमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय, कारण पहिल्या सामन्यात आपण विचार केला तर करण पाटील आय थिंक 6 की 7व्या क्रमांकावरती आला होता आणि या ठिकाणी पाहू शकाल त्याला वन डाऊनला पाठवलं आहे. आणि तसं जर पाहिलं तर करण एक चांगला फलंदाज आहे, कारण याच मैदानावरती तो सातत्याने खेळत असतो आणि एक टॅलेंटेड त्याच्याकडे आपण नेहमीच त्या आशेनं त्याला योगेश, पाहतोय. एक प्लान बनाया है क्या धनेश ने कि करण अब आगे जाओ, अगर एक दो छक्का लग गए आपके बल्ले से तो अच्छा रहेगा, एक स्कोर बड़ा बनेगा. पहला रन तेज लिया है, दूसरे के लिए फिर मिस फील्डिंग हुई, फिर मिस फील्डिंग हुई. अगर ऐसे चलते रहेंगे तो दोष गेंदबाज को बिल्कुल नहीं दूंगा मैं. निश्चितपणे सुजितकडून मात्र चूक घडली, परंतु निखिल देसले मात्र त्या ठिकाणी बॅकअपसाठी आले आणि आज निखिल देसले यांचा वाढदिवस सुद्धा आहे. तर देऊया आपण या स्पर्धेच्या वतीनं PTCच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अच्छी गेंदबाजी करे गिरीश, 2 गेंद में 2 रन बने, एक महत्वपूर्ण विकेट मिला है. करण इस बार अच्छा पेस था, बिल्कुल पेस था, बल्ला खुलने की कोशिश की थी लेकिन जाने दिया विकेट कीपर के दस्ताने में और विकेट कीपर से भी गेंद छूटी है. ऐसे लग रहा है कि तेल लगा के आए हैं क्या बंटी स्पोर्ट अपने हाथ को, गेंद उनके हाथ में नहीं आ रही है. जरा मिट्टी को हाथ लगाओ मेरे ख्याल से, ग्राउंड को हाथ लगाओ मेरे ख्याल से. चांगली गोलंदाजी गिरीश पाटीलची आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता, त्याच्यानंतर चांगली लाईन त्याने मेंटेन केली. जरूर एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आय थिंक मिसफील्डच्या जोरावरती फलंदाजाने पूर्ण केले, परंतु चांगला रिदम मध्ये पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. म्हणजे मंगेश आपण म्हणू शकतो की करण पाटीलला वन डाऊनला पाठवलाय, तो निर्णय कितपर्यंत योग्य ठरू शकेल धनेश कुक्षे संघासाठी. 4 ओवर का मुकाबला है, 50 ओवर नहीं है हमारे पास, 4 ही ओवर का मुकाबला है. सेट होके आना है. आपके 7वें स्थान पे बल्लेबाजी करने आए थे लेकिन वन डाउन में भेजा है. अगर ऐसे डॉट बॉल हो जाएंगे तो प्रेम यहाँ से बोलेंगे कि क्या कर रहे हैं आप, यहाँ से सिंगल लो, स्ट्राइक मेरे को दे दो. आणि तो फटका हवेत केला, मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक निखिल देसले चेंडूच्या खाली चूक करत नाहीये, त्याने पकडला जाईल आणि समाप्त झालं त्या ठिकाणी करण पाटीलचा खेळ. दुसरा धक्का लागत असताना टीम धनेश 11 कुकसे संघाला. एक थँक्यू डीजे. विकेटचं पतन, दुसरा धक्का लागला आणि यानंतर तो पुढील सामना आहे. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. जय गणेश वाफाले ए विपक्ष जय महाराष्ट्र भुईरगाव ए. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल आणि फलंदाज आता मात्र पाहू शकेल आतिश मागे. आपल्या संघाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर आता इथून आतिशला चांगली खेळी करावी लागेल, कारण धाव फलक्यावरती फक्त 15 धाबा पाहायला मिळतात आणि दुसरा षटक आता मात्र समाप्तीच्या वाटेवरती आपण पाहतोय.
ऑलराउंडर है ये, कप्तान है, गेंदबाजी भी करते हैं और ऐसी स्थान पे आया है कि जहाँ पे स्कोर बना ही नहीं, प्लेटफॉर्म कुछ दिया ही नहीं दोनों खिलाड़ी ने। बंटी ने साथ छोड़ा प्रेम का, उसके बाद करण आए, करण ने भी नहीं साथ किया। गिरीश एक बार फिर हमारी ओर से अच्छी गेंद, हो ऐसा लग रहा था कि बाहर किनारा लग गया क्योंकि विकेट कीपर काफी तेजी से आई थी गेंद विकेट कीपर के पास। बहुत अच्छी है, दो गेंद बहुत बढ़िया थी। जबरदस्त गिरीश स्पेल गिरीश पाटील आपण पाहतोय, फक्त 2 धाबा खर्च केले आणि या 2 विकेट्स महत्वपूर्ण मात्र त्याने प्राप्त केले. अगर ऐसी गेंदबाजी रही ना तो फिर दिनेश के लिए मुश्किल हो जाएगा रन बनाना। योगेश परंतु खुद अजूनही का ग्राउंड है, होम ग्राउंड है, अगर होम ग्राउंड पे मेहमान टीम ऐसे आपको दे रही है तो कुछ सीखना पड़ेगा। झटके लग रहे हैं, वो झटके से उभरना पड़ेगा। हो निश्चितपणे कारण अजूनही 2 षटकांचा केले येणं बाकी आहे. 12 चेंडू तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 12 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 25-30 धावसंख्येपर्यंत पाहावं लागेल. एकदा नाही 40चा आकडा जर तुम्ही ते उभारला तर मात्र या ठिकाणी एक चांगली मॅच होऊ शकते. परंतु तो आकडा मात्र इथे उभारला जाणार का आणि स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी थोड्याच वेळात भिवंडी ग्रामीणचे भगवे आमदार, हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. एक्झॅक्टली ते कालच्या दिवसामध्ये त्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येणार होते, परंतु काही कारणास्तव ते वेळ देऊ शकले नाही. परंतु आज जरूर त्यांची एंट्री आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळू शकेल. आपलं सहर्ष स्वागत आहे जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावच्या वतीनं. आतिश कालेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात करतोय. चला वेळेला थोडंसं महत्त्व द्यायचं आहे. यानंतर जय गणेश वापाले ए विपक्ष जय महाराष्ट्र भुईरगाव या 2 संघादरम्यान तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळणार आहे. अतिश 2 ओवर 15, 2 विकेट के नुकसान पे। प्रेम एक है सामने कप्तान और दूसरे है वाइस कप्तान। इस बार स्लो डिलीवरी की थी, बिल्कुल घूमे थे, बहुत प्रयास करना पड़ेगा। ये दर्शक बन गए, एक टप्पा बनने के बाद बाउंड्री के बाहर। स्लो किया था, पेसर है ये लेकिन बहुत स्लो किया था ये गेंद, और उतना समय था प्रेम के पास कि गेंद किस दिशा में भेजे। कटरचा वापर केला त्यांनी, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पुढे पडला आणि ऑफस्टिकच्या बाहेर निघून मात्र या ठिकाणी हुकचा अंदाज प्रेम पाटीलचा पाहिला आणि चौकारा त्याच्या बाटमधून निघाला. दुसरा चौकार आहे प्रेम पाटीलच्या बाटमधून. अब पहले ही बात करें कि प्रेम के लिए मैदान लकी है, मैदान लकी नहीं, वो उतने फॉर्म में जितने फॉर्म में चाहिए खिलाड़ी। आणि आज त्याला मात्र त्याला सिद्ध करून दाखवावं लागेल, कारण संघ संकटामध्ये सापडलाय. त्या संकटातून त्याला मात्र बाहेर काढावं लागेल. एक चांगला टोटल मात्र या ठिकाणी उभा करायचा असेल तर मात्र इथून प्रेम पाटीलला चांगला खेळ करावा लागेल. आणि सध्या तरी आता चांगला खेळ केलाय. 3 चेंडू फक्त त्याने आता परत फेस केला आणि 8 धावसंख्येवरती तो खेळतोय. 19 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. ओहो, पुन्हा मात्र पाहू शकाल त्याच पद्धतीने केल्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये मात्र आय थिंक हवं तसा कॉन्टॅक्ट झाला नाही. बायच्या स्वरूपात ही अवांतर धाव. अतिश 2 गेंद 5 रन खर्च गए। अभी कप्तान है, एक दुहेरी भूमिका है। कॅप्टन नॉक इनिंग आज आतिश मागे. बाकी को भी खेलना पड़ेगा, एक रोल निभाना पड़ेगा क्योंकि कप्तान है, कप्तान ऐसे नहीं चलते। हे हवाई यात्रा का यात्रा कर दिया कि मैं बड़ा खिलाड़ी, बड़े मैच में ही खेलने वाला हूँ, बड़ा शॉट खेलने वाला हूँ, हवाई यात्रा दिखाने वाला हूँ। आप बस देखते रहो दर्शनीय शॉट्स। दे घुमा के पिकअप शॉट. जबरदस्त फटका मात्र पाहिला आपण या ठिकाणी. आतिश मागेच्या बॅटमधून त्याने पुढे चेंडूला मात्र लँडिंग केलाय आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी धनेश इलेव्हन कुक्षे संघाला आवश्यकता होती. आज आतिश कालेकरचा विचार जर केला तर त्याच्या सुद्धा क्रमांकामध्ये चेंजेस केलाय, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याला सोपवला होता, परंतु आज या सामन्याचा विचार केला तर मात्र तिसरी षटक मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि कुठेतरी आता मात्र थोडासा मागणा ठरतोय. अतिश महंगा नहीं, बहुत महंगा हो रहा है। अगर ऐसे चल गए तो स्कोर बढ़िया बनेगा धनेश का। एक बार फिर आतिश कॉमेडी एंड से। हो, मैं पहले भी बात कर रहा हूँ, इनके हाथ में गेंद नहीं लग रही, शायद वहां से ही से वो सोचने की बात है। वहां से तो 4-5 रन इनसे खाते में एक्स्ट्रा जाएंगे मेरे ख्याल से। अगर वो 4-5 रन से हार गए ना तो फिर दोष मैं गेंदबाज को दूंगा। बॅटकडे होते आणि शॉर्ट फायनलीकडे मात्र पाहू शकाल राजू ठाकरेने त्या ठिकाणी चांगला चेंडू सेव्ह केलाय. तो परत एक धाव मात्र पूर्ण करण्याची संधी आतिश मागेला मिळाली. 27 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत.
इस बार शॉट खेला है लेकिन नीचे खिलाड़ी है, बहुत प्रयास करना पड़ा, बहुत ऊपर कैच था और बहुत हार्ड कैच था योगेश से। अगर ऐसा कैच पकड़ना बहुत कभी कभी मुश्किल हो जाता है, लेकिन इन्हें ये छोड़ दिया, ड्रॉप हो गया। थोडंसं हेजिटेशन पाहिलं, कारण सुरुवातीला गिरीशला असं वाटलं की निखिल देसले चेंडूपर्यंत पोहोचतोय की काय, आणि त्याच्यामुळे मात्र त्यांनी थोडंसं चेंडूकडे स्लोवर जाण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र एक झाली चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरून मात्र पाहू शकाल जमिनीवरती लँडिंग झालंय. जीवनदान मिळालंय प्रेम पाटीलला आणि 2 धावा सुद्धा मात्र त्या ठिकाणी मिळाल्या धनेश शिलवण कुक्षे संघाला. थोड़ी से आगे चले गए गिरीश, वो कैच थोड़ा सा पीछे रह गया मेरे ख्याल से और आगे चले गए दौड़ से, लेकिन जो हुआ वो हुआ। ओहो, ऐसे लग रहा है कि घुमा रहे, उनकी एंगल भी थोड़ी सी चेंज हो रही है आतिश से मेरे ख्याल से। पहले बहुत पेस कर रहे थे लेकिन एक गेंद भी ऐसी नहीं लगा पेस, पूरी गेंद स्लो डिलीवरी किया इन्होंने। कितने रन खर्च किए इस गेंदबाज ने? 14 रन खर्च किए 3 ओवर की समाप्ति के बाद। 29, 2 विकेट के नुकसान पे। मैं कहूंगा ठीक ठाक चल रहा है अभी। अगर इस ओवर में राजू ठाकरे आएंगे, क्योंकि देखा जाए तो पहले 2 उभारते सितारे, बाद में 2 राजू, जो काफी देर से इस टीम में है और एक ऑलराउंडर है। 29, 2 विकेट के नुकसान पे, 6 गेंद अभी भी शेष। अगर राजू अच्छी गेंदबाजी करे तो फिर अच्छा रहेगा अपने टीम के लिए। परंतु धनेश कुक्षे संघानं मंगेश चांगला कमबॅक केल्याचं म्हणावं लागेल, कारण 2 षटकामध्ये पाहिलं तर फक्त 15 धाबा होत्या आणि आतिशच्या गोलंदाजीवरती तब्बल 14 धाबा मात्र तिथे जोडल्या गेल्या. म्हणजे लगभग आपण जर पाहिलं तर 10च्या दागुतीने मात्र आतापर्यंत धाबा जोडलेल्या आहेत. परंतु शेवटच्या पकडण्याचा जरूर प्रयत्न केला आणि तदनंतर पुन्हा तिथे चूक घडली गेली आणि फलंदाजाने 2 धाबा कंप्लीट केल्या. मागेला स्ट्राईक हवी होती आणि त्याच्यामुळे त्याने रिक्स उचलली आणि आता इथून रिक्स घ्यावीच लागेल जर चांगला टोटल इथे तुम्हाला उभा करायचा असेल तर. 31 धाबा बिल्कुल तरह से जाना पड़ेगा, हवाई यात्रा को आपको दिखाना पड़ेगा और आतिश में वो क्षमता है। कप्तान एक दुहेरी भूमिका है, आपके पास कप्तान रहता है ना तो वो एक अलग रहता है और वो अलग ही कुछ करना पड़ेगा। राजू पहला रन तेज लिया है, फिर दूसरे रन के लिए काफी ढीले लग रहे हैं यहाँ से बंटी स्पोर्ट के खिलाड़ी। जहाँ पे सिंगल नहीं रहते वहां पे 2 नहीं, यहाँ पे 3, यहाँ पे सिंगल ही था लेकिन वहां पे दूसरा ले लिया, 2 रन से स्कोर बढ़ता हुआ। धाबा पाहू शकाल या ठिकाणी कुणीतरी सिंगल डबलने मात्र घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु ही रणनीती सुद्धा मात्र चांगली मी म्हणू शकते की प्रत्येक चेंडूवरती तुम्ही जर अशा प्रमाणे धाबा जोडल्या तर 40च्या पुढे तुम्ही जाऊ शकता. पुन्हा फुलटॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नाहीये, चेंडू गॅपमध्ये लँडिंग झाला, एकदा पूर्ण दुरीचा प्रयत्न होतोय, पुन्हा संत फेकी, परंतु एसटी रक्षक सुजित कालेकरचा कमालीचा त्या ठिकाणी दृश्य आपण पाहतोय. अंडरम फेकी स्टँडवरती त्यांनी हाताळले आणि निशाणा चांगल्या प्रमाणे त्यांनी साधलाय आणि फलंदाज आतिश मागे रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद झालाय. ज्यांची आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. भिवंडी ग्रामीणचे भगवे लाडके आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतो आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं तुमचं या सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे या क्रीडा नगरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. त्यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र अजयजी मोरे आणि अभिनव हेल्थ क्लबचे प्रोप्रायटर अभिनव पाटील उर्फ पेटू यांचं सुद्धा शुभागमन होतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव चषक 2025 मध्ये. आणि पावशेगाव आमदार साहेबांच्या कार्यावरती आधारित हे गीत DJ अजय यांच्या माध्यमातून आपण सादर करतोय. मागील 3 टर्म मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ध्वज फडकवणारे भिवंडी ग्रामीणचे भगवे आमदार आणि या जरूर पाहू शकाल आपण या ठिकाणी या विभागाचा मात्र पूर्णपणे शांतारामजी मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. नेक्स्ट बॉल राजू ठाकरे, नवीन फलंदाज विनीत धुमाल, फुलटॉस होता परंतु त्याच्यावरती एलिव्हेशन नाहीये. चेंडू सरळ त्याला मिड विकेटला सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न केला जातोय
आणि पुन्हा मात्र त्या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय प्रेम पाटील. योगेश देखा जाए तो ये तीसरा चौथा रन दौड़ के लिए, अगर इतने दौड़ेंगे तो थकेंगे ही ना. बड़े शॉट के लिए कोई गए ही नहीं, हवाई यात्रा कुछ किया ही नहीं यहाँ से. आतिश शाह पे रन आउट हुए, प्रेम भी रन आउट हुए, अपने पार्टनर को रन आउट देखते देखते खुद भी जा चुके. आणि पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात चांगल्या प्रमाणे झाली होती, परंतु आता मात्र कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मात्र ढासळत असताना, कारण 4 गडी आतापर्यंत गमावले धनेश इलेव्हन कुकचे संघाने. बंटी पाटील, प्रेम पाटील, त्याच्यानंतर करणला आपण पाहिलं, आतिश मागे सुद्धा मात्र बहादूर माघारी परतला आणि आता विनीत धुमालच्या सोबतीला अंकलेश पाटील 6व्या क्रमांकावरती आलाय. आणि पावशिकाला या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना उभाटा गटाचे शिवसेनाचे उपतालुका प्रमुख सन्माननीय रघुनाथजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कॉमेंट्री पॅनलसाठी आणि धनेश इलेव्हन कुकचे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रघुनाथजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत, सामना करील अंकलेश. हो, सगळ्यात चांगला पाला बोलतो, इनसाइड आउट, लॉंग ऑफला क्षेत्रशेक तैनात. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरतीच मात्र इथून समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने संघटित धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अच्छा शॉट था योगेश, लेकिन सिंगल ही मिला. आणि आता पंचांनी बाउंड्री चेक करण्यासाठी आता मात्र टीव्ही पंचांकडे हा सीमेरेषेच्या आतमध्ये चेंडू फील्ड केलाय की चेंडू पकडत असताना त्या क्षेत्ररक्षकाचा जो शरीराचा भाग आहे तो मात्र सीमेरेषेला टच झालाय, हे आता मात्र पाहावं लागेल. सेव आहे, सिंगल, एकच धाव मिळेल. योगेश काफी अंदर थे वो खिलाड़ी, अच्छी फील्डिंग किया है उन्होंने. हो, निश्चितपणे आपल्या संघासाठी 3 धावा मात्र वाचवल्या. शेवटचा बॉल या डाबातील आणि तोही आलाय डॉट. म्हणजे पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या डाबामध्ये 35 धावसंख्येवरती धनेश इलेव्हन कुकचे संघाला थांबवलंय आणि त्या मात्र लक्ष असेल 36 धाबांचं. त्या धाबांचा पाठलाग आता मात्र कशा रीतीने केला जाणार, पुढील सामन्याचा आपण टॉस करूया. थोडंसं आपण करेक्शन करूया. 36 रन आहेत, 36 रन. यस, 37चं लक्ष असेल. देखो पहले ओवर में 13 आए थे, उसके बाद 2 ही आए, फिर 14 आए थे और फिर 7 आए. धन्यवाद मंगेश भोईर. चला, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये आणि सन्माननीय लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत. जय गणेश वाफाले ए विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव अशी लढत आपण पाहणार आहोत. अभिनवजी पाटील, आपण सुद्धा या. जेव्हा जेव्हा मोरे साहेब एखाद्या कार्यक्रमासाठी जात असतात तेव्हा अभिनवजी पाटील यांची सुद्धा आम्हाला नेहमीच उपस्थिती पाहायला मिळत असते. आणि अजयजी मोरे हे सुद्धा आता मात्र जॉईन होत आहेत. दोघांना नाणं माहिती आहे, एका बाजूला भोईरगाव चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र. बोला एकदा जय महाराष्ट्र. यास, सामना 4 षटकांचा असेल. भोईरगाव चषकाची मागणी आहे, भोईरगावच आलेला आहे. म्हणजे आमदार साहेबांचं कुठेतरी तुमच्या पाठीशी लक फॅटर असं म्हणावं लागेल. साहेबांना विनंती करतो की आपण विराजमान व्हावं पुन्हा एकदा. पवन पहा, आज आपल्याकडे वेळ नाही, त्याच्यामुळे जास्त काही तुमची इंटरव्ह्यू मी घेणार नाही. टॉस किती महत्त्वपूर्ण होता आणि काय करण्याचा निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे आणि टॉस खूप महत्त्वाचा होता, कारण समोरची टीम खूप बलवान आहे, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करूया. संघामध्ये आम्हाला काय चेंजेस वगैरे पाहायला मिळू शकेल की सेम टीम? सेम टीम असेल. वर्किंग डे असल्यामुळे आमचे प्लेयर जरूर. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मनीष, बॅटिंग तुमच्या वाटेला आलेले आहेत. 4 ओव्हरमध्ये किती धाबांचं लक्ष तुम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार? 50. चेंजेस नाही, सेम टीम असेल. चला, आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. आणि जाऊया आपण लगेचच व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत. सन्मान आज या स्पर्धेला खरोखरच या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्यांची आपण आतुरतेने या ठिकाणी होतो. जर आमच्यापर्यंत माहिती आली होती की आमदार साहेब कालच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये येणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, परंतु आज त्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. एकदा टाळ्या असू द्या. आमदार, भगवे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. राजारामजी भोईर
म्हटलं तर मित्रांनो, महाराष्ट्राची आणबान शान आणि प्रत्येकाच्या नसा नसात राहणारा हा रंग अर्थात भगवा रंग, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय विष्णुनाथ चेंदे साहेबांचे सुपुत्र आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. राहुलजी चेंदे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा राजारामजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ संपूर्ण करतोय. त्यानंतर पाहू शकाल आमदार मोरे साहेबांचे सुपुत्र अजयजी मोरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. आणि आज अजय मोरे सुद्धा मात्र आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून समाजामध्ये चांगले कार्यरत करत आहे आणि त्यांना सुद्धा देऊया आपण पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. अजयजी मोरे यांना आपण इथे सन्मानित करतोय. त्यानंतर कुक्षेगावचे समाजसेवक आणि माजी खेळाडू गणेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण करीत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आणि जाऊया आता मात्र ऑनलाईन मॅचकडे. कारण धनेश इलेवन कुकसे विपक्ष बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली लक्ष आहे 37 धाबांचं. आणि पाहू शकाल डाबाला सुरुवात झालेली आहे. 5 धाबा मिळत आहेत. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर मी शांतारामजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करावं. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक 2025 यांच्या माध्यमातून खेळवल्या गेलेल्या ह्या क्रिकेटच्या स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी जय महाराष्ट्र मित्रमंडळ यांच्या माध्यमाने करण्यात आलेलं आहे. याच्याकरता जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे मी मनापासून अभिनंदन करेन की एवढा चांगला ग्राउंड आपल्याला कुक्षे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा जो ग्राउंड आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तो बनवलेला आहे. आणि आपल्या सर्व या ठिकाणी खेळण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो असा हा ग्राउंड कुकसा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी बनवला आहे. आणि बरेचसे गाव आहेत शेजारचे, ते या ग्राउंडवर आपल्या स्पर्धा ज्या आहेत ते नेहमीप्रमाणे भरवत असतात. आज भोईरगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धा आहेत. आणि कुक्षाच्याही मॅची या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व स्पर्धकांना मी मनापासून शुभेच्छा देईन की चांगल्या स्पर्धा या ठिकाणी ग्राउंडवर होत असतात आणि आपण सर्व स्पर्धक या ठिकाणी या मॅचेमध्ये भाग घेत असता आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळ करता. त्याच्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन. भोईरगाव जय महाराष्ट्र मित्रमंडळ यांचंही मनापासून अभिनंदन. एवढ्या चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आणि आजचा 31चा दिवस आहे आणि आजच्या स्पर्धेचा शेवट. त्याच्यामुळं आपल्या सर्व स्पर्धकांना आणि जे कोणी ह्या स्पर्धेचं आनंद घेत आहेत यांना सर्वांना मी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब. थोडक्यात मात्र या ठिकाणी मार्गदर्शन केलं. परंतु या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी या स्पर्धा होत असतात तेव्हा आमदार साहेबांची आपल्याला उपस्थित नेहमीच पाहायला मिळत असते. आणि थोडासा करूया आपण आता कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. मंगेश भोईरच्या सूत्र आता जोडले जातील. अजय गरज सर, थैंक यू. धन्यवाद. एक ओवर की समाप्ति के बाद 11 बिना कोई विकेट खोके एक ओपनिंग जोड़ी अच्छी मैं कहूंगा. 37 का लक्ष्य है, मुश्किल नहीं है लेकिन तेजस से निखिल से अभी तक का जो काम के लिए भेजा है वो ठीक ठाक किए नहीं है. तो छोटे कद के लेकिन बड़ा धमाका देखने को नहीं मिला उनसे अभी तक. हो, 3 बॉलचा सामना केलाय निखिलनं. 2 चौकार ठोकले पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले संपलाय. आता 18 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाला सामना जिंकण्याकरिता. अजय एक और अच्छा करेंगे ना धनेश तो ये मैच बिल्कुल अपने पक्ष में लेके जाएंगे. लेकिन ये वो और कौन अच्छा करेगा ये ध्यान में रखना पड़ेगा धनेश के लिए. सामन्यामध्ये चुरस जरूर आहे. धनेश 11 संघ जरूर कमबॅक करू शकतो कारण सिनियरच्या हातात बॉल.
शॉट ऑफ लेन हुक केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डरला क्लिअर केलंय आणि बॉल निघून इकडे येतोय चौकार. मोरे साहेब आणि आम्हाला आमदार चषकाची देखील प्रतीक्षा आहे. जरूर बातमी आलेली आहे आमच्यापर्यंत की ह्या हंगामामध्ये आपल्याला आमदार चषक डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न होता, हा जास्त वेगाने टाकलाय, बीट केलंय बॅटरला. तो एक चौका लगा चुके हैं, अगर सिंगल डबल भी जाएंगे तो लक्ष्य के पास आप जा सकते हैं, लेकिन हर गेंद को आप बड़े शॉट खेले ही उसी दिशा में आप खेल रहे. ओहो, इस बार जाने दिया विकेट कीपर के दस्ताने में, और बाल बाहर ही किनारा लग भी गया मेरे. बॅटची कड होती आणि फलंदाज येथे बाद होतोय. निखिल देसले याचा आज वाढदिवस आहे. एक चौकार ठोकला असं वाटलं की कदाचित आपल्या टीमला तो रिटर्न गिफ्ट देईल, मात्र जास्त काही करू शकलेला नाहीये. 6 धावा बनवल्या बाद होण्यापूर्वी. संघाची धावसंख्या 1/15. टार्गेट 37. आपण एन्जॉय करतोय जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित फ्री एंट्री टुर्नामेंट भोईरगाव चषक. टेनिस बॉल क्रिकेटचा एक अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं. खूप चांगलं व्यासपीठ सर्वच संघांना देण्यात आलेलं आहे. प्रविष्ट होतोय गिरीश पाटील. गोलंदाजी छान केली होती 2 गिरीशनं. आता जबाबदारी बॅटनं असणार आहे. 15 धावांची पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी पाहायला मिळाली. आणखी 22 बनवायचे आहेत. मैं कहूँगा ठीक ठाक किया है 15 रन. पहले दो दूसरी ओवर चालू है और गिरीश आए हैं, और गिरीश ठीक ठाक समय पे आए हैं मेरे ख्याल से, क्योंकि गेंदबाजी बहुत अच्छा किए थे. सिर्फ 2 ही रन दिए थे, 2 विकेट लिए थे, लेकिन आप यहाँ से वो काम नहीं करेगा. आप गेंदबाज कर चुके हैं, आप बल्लेबाजी भी आपको करना है. ऑलराउंडर है आप, और तीसरे स्थान के लिए बल्लेबाजी करने के लिए. और क्यों आए? निखिल जा चुके आहे. सुंदर फटका, टायमिंग चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फील्ड थोडासा दूर होता. जबरदस्त फील्डिंग, मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगर ऐसे भी चलेंगे ना तो ठीक ठाक रहेगा बंटी के लिए. आप 5 जाओ टारगेट के, और फिर बड़ा शॉट खेलने के लिए अगर लूज मिले ना एक डिलीवरी, तो उस पे आप अटैक करो. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही, गॅपमध्ये खेळला होता. आणखी 20 धावांची आवश्यकता. 14 बॉल्स बाकी. ओ, लिडिंग एज बॉल हवेत आहे. फिल्डर थोडासा दूर राहिलाय. बाउन्सवर फील्ड केलाय आणि धावचीची देखील संधी आहे, परंतु वेगानं धावलाय फलंदाज गिरीश. सुखरूप पोहोचलाय आपल्या क्रीजमध्ये. योगेश, देखा जाए तो सॉरी अजय, देखा जाए तो हाँ ना हुई थी दोनों के बीच में, हुई थी, लेकिन ठीक ठाक मैं कहूँगा. ये बड़ा विकेट था, ये बड़ा पॉइंट था इस मैच का. जे काही चान्सेस मिळणार आहेत त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे क्षेत्ररक्षकांना. एक एक धाव महत्त्वाची आहे, एक एक विकेट येथे महत्त्वाची असणार आहे. दोन्ही खतरनाक बॅटर सध्या खेळपट्टीवर. सुजित आणि गिरीश चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत या हंगामामध्ये. धावसंख्या 1/18. समीकरण 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. मुश्किल नहीं है, अभी भी मैं कहूँगा कि मुश्किल नहीं है, क्योंकि एक ओवर में 20 या 22 भी बनते हैं, लेकिन गेंदबाजी किस तरह से होम ग्राउंड पे कर रहे हैं धनेश 11, ये भी ध्यान में रखना पड़ेगा, क्योंकि होम ग्राउंड है. होम ग्राउंड हर किसी को अच्छा रहना होना चाहिए. ओहो हो, हवाई यात्रा. दर्शक बनो, और दर्शक बन के आप बाहर बैठेंगे अगर ऐसे शॉट खेलेंगे तो. ग्रेट शॉट. स्ट्रेट बॅटनं फटका खेळला होता. समोर डाऊन द विकेट. लॉंग ऑफला फिल्डर देखील होता, मात्र त्याची पर्वा नाहीये फलंदाज सुजितला, कारण प्रचंड आत्मविश्वासाने त्याने फटका खेळला. थोडी जागा बनवली आणि समोर लाजवाब षटकार. पहले भी एक बात करो कि छुपा रस्त्यावर टीम आहे. दरम्यान यांची आपल्याला मोलाची उपस्थिती आज लाभलेली आहे. आदरणीय शांताराम मोरे साहेब भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार आपल्यातून आता रजा घेत असताना, त्यांचे सर्व सहकारी आपल्यातून रजा घेत असताना, त्यांचे सुपुत्र अजयजी मोरे तसेच अभिनव हेल्थ क्लबचे प्रोप्रायटर अभिनव पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद. सर्व पाहुण्यांचे विशेष आभार आयोजकांच्या वतीनं आम्ही व्यक्त करीत आहोत. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. समीकरण फार सोपं झालेलं आहे. फक्त आता 13 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ. चला, थोडं स्पीडअप करायचंय. फलंदाजांना देखील ही विनंती असेल.
दुसऱ्या फेरीतील हा महत्त्वाचा सामना. पारडं जड झालंय बोरिवली टीमचं, परंतु सामना संपलेला नाही. वो 6 रन से जड़ किया मेरे ख्याल से. अगर वो छक्का नहीं लगता तो रोमांच था वो बढ़ता. अजय चांगल्या गोलंदाजीची गरज होती. मागच्या ओव्हरमध्ये तशी चांगली गोलंदाजी तेवढी पाहायला मिळाली नाही. थोडंसं खर्चिक षटक राहिलं. 13 धावा खर्च केल्या करणनं. आणि आता गोलंदाजीसाठी क्रिश आलाय. हा उगवता तारा आहे. क्रिशकडून देखील भरपूर अपेक्षा आहेत. अपेक्षा वाढतायत त्याच्याकडून. टिचून मारा करावा लागेल. सेन्सिबल बॅटिंग. बॉलला येऊ दिलं, थोडं बरोबर नजर ठेवली, त्याच्यावर दिशा दिली, डीप पॉईंटला सिंगल घेतली आहे. फलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत हे दोन्ही बॅटर्स. त्यांना माहिती आहे टार्गेट आता जास्त डिफिकल्ट नाही आहे. एखादा मोठा फटका आला तरी देखील सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकताना दिसेल. बिल्कुल सही. सिंगल डबल भी जाएंगे तो पास जाएंगे आप अभी यहाँ से, और यहाँ से पास जाना ही चाहिए. अगर ये खिलाड़ी लास्ट तक रह गए ना तो ये मैच यही ओवर में खत्म करेंगे, क्योंकि ये बड़े शॉट खेलने के लिए बहुत जानते हैं. सुजित नेहमीच आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला गेलाय. हो, स्विच हिट करायचा होता या वेळेला. आता या फटक्याची किती आवश्यकता आहे हा प्रश्न स्वतःला जरूर त्याने विचारला असेल डॉट बॉल खेळल्यानंतर. या दोन्ही फलंदाजांनी सामना जर फिनिश केला, जिंकून दिला, तर मात्र मगन कालेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणखी एक जबरदस्त बॉल. ये आता match- मात्र मॅच ऑन. बिल्कुल बिल्कुल ऑन किया इस खिलाड़ी ने. धनेश के ये उभारता सितारा बोल रहे हैं ना अपना क्रिश. ये मैच अपनी तरफ लेके जा रहे हैं मेरे ख्याल से. ये जादू की झड़ी डाल रहे हैं मेरे ख्याल से. काय नियंत्रण त्याने दाखवलंय आपल्या चेंडूच्या टप्प्यावर आणि दिशेवर. और ये बॉल डॉट हो गई तो फिर गिरीश के ऊपर काफी दबाव हो जाएगा, सुजीत के ऊपर. लेकिन इस बार हवे में गेंद खेला है. नीचे खिलाड़ी था, वाइस कप्तान था प्रेम, लेकिन 2 रन नहीं ले रुका सके अपने टीम के लिए. तीसरा गेंद पे डबल आए. 2 डॉट बॉल निकाले थे क्रिश ने. थोड़े से पीछे रहते सर्कल का छोड़ के तो फिर ये कैच हो जाता. सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे क्रिशनं. 8 बॉल्समध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सर्कलच्या आतमध्ये होता, तेवढी संधी नव्हती त्याच्याकडे. ये 2 बॉल भी बहुत महत्वपूर्ण रहेंगे किस के. अगर ये बॉल एक विकेट या फिर डॉट बॉल निकलेंगे अजय तो फिर ये रोमांच है ना 10 रन का ये बनेगा. मुश्किल रहेगा ये 10 रन भी लास्ट ओवर की. लास्ट ओवर खूब कप्तान लेके आएंगे मेरे ख्याल से आतिश, और अच्छे गेंदबाज है. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. येथे देखील 2 धावा घेण्याचा मानस, आणि 2 धावा मिळतील देखील. 7 में 9 चाहिए अजय. ये एक विकेट, सॉरी 7 में 8 चाहिए अजय. एक झटका चाहिए, एक विकेट चाहिए क्रिश को ये मैच को रोमांच बनाने के लिए. जोडी फोडणं गरजेचं आहे. ओव्हर पिच. आणखी एक सुंदर फटका. सरळ बॅटने जेव्हा जेव्हा खेळलेला आहे तेव्हा तेव्हा चांगले फटके त्याने खेळलेले आहेत आणि चांगल्या धावा बनवल्यात. सिंगल आली शेवटच्या बॉलवर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 1/30 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. ऋतिक शेलार उर्फ नाझिम गुल्ली यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत स्पर्धेकरिता. धनेश के लिए जो काटा बना है ना ये सुजीत ही बना है, कि 20 रन अभी तक उन्होंने अपने बल्ले से निकाला है. जीतने के लिए कितने चाहिए अभी यहाँ से 6 गेंदों में 7 रन चाहिए. अगर यही जोड़ी बना के तो मगन कालेकर से 1000 रुपये का पारितोषिक रखा है आपके लिए. ध्यान रखें, वो भी एक ध्यान है आपके मन में, और वो भी ध्यान चलेंगे कि सिंगल डबल से या बड़े शॉट के लिए जाएंगे. अगर बड़े शॉट के लिए जाएंगे, मिसअंडरस्टैंडिंग हो गई तो कैच के लिए जाएंगे, और 1000 रुपये का पारितोषिक वो आप गमा बैठेंगे. अब 6 गेंद 7 रन. एक बार फिर वही मुकाबला आतिश के लिए, क्योंकि ऐसे ओवर में एक बार देखा था अजय इस मैदान पे जब पेमेंट लीग थी यहाँ से, और वो रन नहीं दिए थे आतिश ने. आणि आपल्या पडगा टेनिस क्रिकेटमध्ये असं कित्येकदा घडलेलं आहे. 6 बॉल 6, 6 बॉल 4, 6 बॉल 5, 6 बॉल 7 अशा धावा असताना देखील गोलंदाजांनी सामने जिंकून दिलेले आहेत. काही घडू शकतं, शेवटी क्रिकेट आहे. आतिशच्या हातात बॉल. रितेश शेलार. अजय कभी कभी 20 बनते हैं, 7 भी नहीं बनते. यस यस उर्फ नाझिम गुल्ली यांच्याकडून धनेश 11ला देखील हार्दिक शुभेच्छा आहेत. स्ट्रायकिंग इनला सुजित. सुंदर फटका. जागा बनवली आणि क्रॅकिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. बॉल सीमा पार. चौकार.
सुजितचं जेवढं कौतुक करावं मंगेश तेवढं कमी असेल. बरोबर चेंडूच्या मेरिटवर तो फटके सजवतोय. बिल्कुल, जिस तरह से आप गेंद करेंगे उसी तरह से मैं शॉट खेलूंगा. और वो जो काटा बनाए ना सुजीत ही बनाए धनेश के लिए, क्योंकि उनको कोई आउट ही नहीं कर पाए. ओपनर में आए थे लगभग 24-25 रन उन्होंने खुद नहीं बनाए और टारगेट है 38 रन का आपके पास. 37 का टारगेट है और खुद ने अगर इतने रन बनाएंगे तो फिर एक तरफा मैच लेके जाएंगे. 10 बॉल्समध्ये 24 बनवल्यात. आणखी एक सुंदर फटका बॅकफुटला जाऊन बॉलला काढलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा हा चौकार सुजितच्या बॅटमधून. सुजित आणि गिरीश दोघे नाबाद राहिलेत आणि त्यामुळेच मगन कालेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. 9 गडी राखून हा सामना जिंकलाय. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघानं सलगचा दुसरा विजय त्यांनी संपादित केलाय. अभिनंदन अँड हार्ड लक धनेश 11 कोकसे. आणि जी चर्चा सुरू होती की धनेश 11 कोकसे संघाचं प्रदर्शन या मैदानावर तेवढं चांगलं होत नाहीये. एखाद दुसरा सामना जिंकतात परंतु स्पर्धा त्यांना आतापर्यंत जिंकता आलेली नाहीये. सामनावीर खेळाडू या मॅच मधला खरं तर भरपूर चर्चा इथे झालेली.